भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला। हरिमुखे गाता हरपली चिंता त्यानाही मागुता जन्म घेणे। धावता वेळेत अभंगाचा भावार्थ आपल्या पुढे मांडलेला आहे। आज या ठिकाणी कैलासवासी लहानू पाटील नवले यांना आपल्यातनं जोडून 1 वर्ष झालेला आहे। त्यांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने चारही मुलांनी अत्यंत हा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। दोन्ही मुली या ठिकाणी उपस्थित आहे। सर्वांच्या वतीने आपण सर्व क्षेत्रातले मान्यवर बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहात। विशेषतः गंगाराम भाऊ डोंबरे यांच्या आग्रहामुळे मला इथे येण्याचा योग प्राप्त झाला आणि त्यांनी या ठिकाणी मला घेऊन आले। त्यांना धन्यवाद देतो। या ठिकाणी उपस्थित आपण सर्व क्षेत्रातले मान्यवर आहात, सर्वांना धन्यवाद देऊन माझ्या वाणीला विराम देतो। त्यांना जी गती मिळाली असेल त्या ठिकाणी चिरशांती लाभावी हीच विश्वाराच्या चरणी प्रार्थना। जाता जाता आपल्या सर्वांना एक निमंत्रण आहे। अडबंगनाथ संस्थान भामानगर भामाठाण तालुका श्रीरामपूरमध्ये अडबंगनाथाची भव्य तपोभूमी आहे। त्या तपोभूमीवरती अर्थात नाशिक जिल्ह्यातल्या आपल्या लोकांना कळावं म्हणून अडबंगनाथांनी 12 वर्ष तप केलेले आहेत। रामाच्या आसुरीने ती तपशिळा पावन झालेली आहेत आणि ती शिळा पावन त्या ठिकाणी आहे। अडबंगनाथांनी 12 वर्ष तप केलेले आहेत आणि त्या भूमीमध्ये दरवर्षी धर्मनाथ बीज सोहळा सुरू आहे, चालू आहे आणि 21 वर्ष त्याला आता पूर्ण होत आहे। सद्गुरू नारायणगिरी महाराज सराला भेट त्यांनी त्या ठिकाणी धर्मनाथ बीज उत्सव सोहळा सुरू केला। सामुदायिक नवनाथ पारायण स्त्री पुरुषांना एकत्र येऊन 9 दिवस नवनाथ पारायण, 9 दिवसाचा तो कार्यक्रम सकाळी 7 ते 11 चालू होतो। 11 नंतर दिवसभर महाप्रसाद असतो। कितीही लोक आले, हजारो लोक रोज अन्नदानाचा लाभ घेतात, प्रसादाचा लाभ घेतात। त्या ठिकाणी 9 दिवस नामयज्ञ, ज्ञानयज्ञ, दिवसभर महाप्रसाद, दुपारी प्रवचन आणि 2 वाजता महाराष्ट्रातील एक नामांकित कीर्तनकाराची कीर्तनं त्या ठिकाणी दुपारी 2 ते 4 असतात। जंगलामध्ये भूमी असल्यामुळे एकही गाव जवळ नाही, हजारो लोक त्या ठिकाणी कीर्तनाला येतात। दुपारी 2 ते 4 कीर्तनं, नंतर हरिपाठ काकडा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे नाथ परंपरा आणि वारकरी संप्रदाय दोन्हीचं समन्वय ते क्षेत्र भामानगर भामाठाण आहे। तिथे धर्मनाथ बीज उत्सव सोहळा यावर्षी 21वे वर्ष 4 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारीच्या कालखंडामध्ये आहे। आपण नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नरच्या माणसांना विनंती करतो या 9 दिवसात एकदा तरी अडबंगनाथाच्या त्या दर्शनाला या। रामाच्या अश्रूंनी शिळा तयार झालेली आहे, त्या शिळेवर अडबंगनाथांनी 12 वर्ष तप केलेले आहे। असं पवित्र ठिकाण श्रीरामपूरहून नेवाशाला जाताना अगदी खोकरपासून 5 किलोमीटर जंगलामध्ये असणारं ते ठिकाण आपण त्या ठिकाणी नक्कीच यावं। पुनश्च सर्वांना धन्यवाद देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो। विठ्ठल जय जय विठ्ठल।